तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर या हिंदुत्ववादी दीदीची ओव्हर ऍक्टिंग जरा साईडला ठेवून व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व मुस्लिम बांधवांना जे व्हिडिओ बघत आहेत त्यांना एक विनंती करतो, जर तुम्हाला औरंगजेबाची माया येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आताच बंद करा. कारण जो औरंगजेब स्वतः त्याच्या बापाचा नाही झाला, स्वतः त्याच्या भावाचा नाही झाला, तो तुमचाही कधीच होऊ शकत नाही. तर आता येऊ व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर, आणि तो म्हणजे काल नागपूर येथे झालेल्या दंगली. आता त्या दंगलीचे मेन कारण म्हणजे औरंगजेबाची कबर, ज्याच्यामध्ये बरेच जण जखमी झालेत, पोलिसांवर सुद्धा अटॅक झालेत आणि तसेच बऱ्याच प्रमाणात हिंसा झाली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या गोष्टीच्या शेवटी एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्हीच मला शेवटी सांगा. एक व्यक्ती काय करतो, एक भरणी घेतो आणि त्याच्यामध्ये 100 लाल मुंग्या भरतो आणि 100 काळ्या मुंग्या भरतो. त्या मुंग्या सुखासमाधानाने त्या भरणीमध्ये राहतात. मग त्या माणूस काय करतो, जातो आणि ती भरणी हलवतो. मग काळ्या मुंग्यांना वाटतं की लाल मुंग्या आपले शत्रू आहेत आणि लाल मुंग्यांना वाटतं की काळ्या मुंग्या आपले शत्रू आहेत. मग या दोघांमध्ये भांडण चालू होते. पण ह्यांचा खरा शत्रू असतो तो व्यक्ती जो त्या भरणीला हलवतो. तर आता जास्त काय नाही, तुम्ही त्या मुंग्यांच्या जागी हिंदू मुसलमानांना ठेवा आणि जो व्यक्ती तो भरणी हलवत आहे त्याच्या जागी एखाद्या नेत्याला ठेवा. आता हे नेतेगिरी करत आहेत उदयनराजे भोसले, नितेश भाऊ राणे यांच्यासारखे नेते. तर या नेत्यांकडून आपण कशाची अपेक्षा ठेवायची? डेव्हलपमेंटची? विकासाची? नाही, बिलकुल नाही. ह्यांच्याकडून आपण फक्त अपेक्षा ठेवायची ती म्हणजे भडकाऊ भाषणांची. ह्यांना आता भाषण केलं की उद्याच्याला लगेच त्या एखाद्या जिल्ह्यामध्ये भांडणं पेटलं पाहिजे, ह्याची अपेक्षा आपण यांच्याकडून ठेवू शकतो. पण यात या नेत्यांची सुद्धा जास्त काही चुकी नाही. कारण सध्या आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये असे तरुण जन्मले आहेत ज्यांना आपल्या सख्या बापापेक्षा ह्या नेत्यांची जास्त ओढ लागलेली आहे आणि ह्या नेत्याला ते आपला बाप म्हणायला बसले आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांच्या भाषणामधून लगेच दंगली करायला रस्त्यावर उतरतात. तर आता या नेत्यांना आणि त्यांच्या लेकरांना थोडासा कायदा आणि इतिहास सांगतो, जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. तर 1861 मध्ये अलेक्झांडर कॅनिंघम नावाचा एक ब्रिटिशर आपल्या देशामधले जे पण वास्तू आहेत, ऐतिहासिक इमारती आहेत, तसेच शिल्पे, नाणे आहेत, त्यांना संरक्षण देण्यासाठी भारतीय पुरातत्व कायदा अस्तित्वात आणतो. ज्या अंतर्गत 1958 मध्ये ही जी औरंगजेबाची कबर आहे तिला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यामध्ये सामील करण्यात येते आणि जिला संरक्षण त्या कायद्याअंतर्गत देण्यात येते. आता ही तीच कबर आहे जी 1707 पासून त्याच ठिकाणी आहे. मग आता 1952 ते 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेमध्ये होते, 2014 ते आजपर्यंत बीजेपी सत्तेमध्ये आहे. मग तुम्हा सर्वांना ही कबर मागेच का नाही दिसली? का फक्त छावासारखे चित्रपट आल्यानंतरच आपल्यातले हिंदुत्व जागे होते? हा तर झाला थोडासा इतिहास. आता तुम्हाला सांगतो थोडा कायदा. तर आता भारतीय राज्यघटनेचा जो कलम 49 आहे तो सांगतो की आपल्या देशामध्ये जेवढे पण ऐतिहासिक इमारती आहेत, वास्तू आहेत, शिल्पे आहेत, त्यांना केंद्र सरकार हे संरक्षण देते आणि त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे केंद्र सरकारशिवाय जो कोणी व्यक्ती किंवा नेता या वास्तुशांतींची किंवा या ऐतिहासिक इमारतींची निंदा करेल त्याला भारतीय पुरातत्व कायद्याअंतर्गत कलम 19 आणि कलम 30 अन्वये 2 वर्षांचा तुरुंगवास आणि तसेच 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. मी आणखीन एकदा सांगतो की या महाराष्ट्रामध्ये राहून मला औरंगजेबाची दया थोडी सुद्धा नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. औरंगजेबाची माया मला थोडी सुद्धा नाही. पण मला 2 प्रश्न आहेत, म्हणजे माझ्या 2 इच्छा आहेत ज्या मला उदयनराजे भोसले किंवा नितेश राणे यांच्याकडून त्याचे उत्तर पाहिजेत किंवा त्यांना माझे प्रश्न ऐकावे अशी माझी इच्छा आहे. तर ते प्रश्न आहेत, सर्वात पहिलं, जे तुम्ही भडकाऊ भाषण देत आहेत आणि ज्याच्यामुळे दंगली पेटत आहेत, ज्या दंगलींमध्ये गरिबांची लेकरं मरत आहेत, गरिबांचे नुकसान होत आहे, गाड्या फुटत आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही एकदम 1 नंबरला ठेवा. म्हणजे तुमच्या मुलांनी सर्व दंगलीमध्ये ग्राउंड लेवलला तिथं भांडणं केली पाहिजेत, ही माझी पहिली इच्छा आहे. आणि दुसरी इच्छा म्हणजे तुम्ही बीजेपीचा फ्लॅग बघा. तर तुम्हाला स्क्रीनवर बीजेपीचा फ्लॅग दिसत असेल, सध्या तुम्ही हा फ्लॅग बघा. तर या फ्लॅग मध्ये सुरुवातीला ज्याच्या म्हणजे जे बीजेपी हा लिहिला आहे, बीजेपी लिहिला आहे ते हिरव्या रंगावर लिहिला आहे. तर माझी अजून एक इच्छा आहे की नितेश राणेंनी हा बीजेपीच्या झेंड्यामधला हिरवा कलर काढून टाकावा आणि ज्या दिवशी तुम्ही हा कलर काढता त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वावर येऊन भाषण करा. ही माझी तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती आहे. आता एक विनंती करतो माझ्या मुसलमान बांधवांना, ती म्हणजे भावांनो, हे जे नेते आहेत हे असेच भडकाऊ भाषण करत राहणार आहेत. तुमच्या चादरीहून, तुमच्या दर्गाहून किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टीहून हे असंच तुम्हाला भडकवत राहणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही भडकता आणि तुम्ही एकत्र होता त्यावेळेस धर्मकत्रेमय म्हणून आम्ही हिंदू एकत्र होतो आणि आपल्या दोघांमध्ये भांडण होतात आणि हे नेते परत एकदा सत्तेमध्ये येतात. आणि त्याच्यामुळे जे विचारवंत आणि क्रांतिकारी महामानवांनी हा सुंदर महाराष्ट्र आपल्या हातामध्ये दिला आहे तो आपल्याला एकत्रपणे पुढे घेऊन जायचा आहे. कारण या देशाला स्वातंत्र्य होण्यामध्ये फक्त हिंदूंनाच रक्त वाहिलं नाही, तर फक्त मुसलमानांनीही रक्त वाहिलं नाही, तर दोघांनी एकत्र येऊन या देशासाठी आपले प्राण दिलेले आहेत. हे आपण कधीच विसरलं नाही पाहिजे.